हॅलो, वेलकम बॅक टू विद्याधर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि मी आता आली आहे. दुपारी जेवण झालं, मागचं ब्लॉग संपलं तेव्हा मी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर खूप झोप आली. मी झोपून घेतलं होतं आणि आत्ता उठले 4 वाजता. चहा पाणी झालेला आहे आणि आता पुन्हा अक्षदाला आणायचा टाईम झालेला आहे. अक्षदाची व्हॅन आता येईलच. आता 5 वाजत आले. मी आता आले खाली पार्किंगला, थोड्या चक्कर पण मारते आणि तोपर्यंत अक्षदा पण येतेच, तिची वाट बघते. आणि हो, त्याच्या आधी मी एकदा पार्लरमध्ये पण जाऊन आलेले आहे. पार्लरमध्ये एक चक्कर मारून आले, मस्तपैकी ॲब्रोज वगैरे करायचे ते करून आले. बघा, अशी क्लीन वाटत असेल मस्त. आणि फक्त ॲब्रोज जरी केले ना तरी चेहरा एवढा मस्त वाटतो ना, फ्रेश होतं एकदम. चला तर मग आता थोडे चक्कर मारून घेते, तोपर्यंत अक्षदा येतेच आहे. आणि ही आली अक्षदा आत्ता घरी. आणि आल्या ती आता आईवर ओरडायला लागलेली आहे, कारण तिचा आहे ना एक बलून होता. मी नाही तोडला. आणि हे बघा, ही ना आईशी अशी बोलते. बोल का अक्षदा परत एकदा. तुझे सगळे फ्रेंड्स बघता बरं का, मिर्झा पण बघतो. हे सांगू मिर्झाला, मिर्झा तेरी फ्रेंड देख कैसी बातें करती है उसकी माँ से. देख, तुम ऐसे बात करती हो क्या मम्मी से? नहीं ना. ये अक्षदा देखो कैसी बात करती है. हाँ, हर रोज़ ऐसे बात करती है अक्षदा. स्कूल में कैसी है तुम मुझे बताना. स्कूल में भी ऐसा ही करती क्या? चिल्लाती है क्या? हाँ, चिल्लाती है ना. आता तो कधी बोलला माझ्याशी? तो तिकडं, मी इकडं, आम्ही बोललो कधी? अक्षदा कुठे चालली आहे? कुठे चालली? अवनीशच्या बड्डेला. अवनीशकडे चालली ना. आता घरी गेलो दाखव. ओके. आणि आता इथे आम्ही आलो आहोत अवनीशकडे आणि इथे चालू आता स्वयंपाकाची तयारी आमची. तर माझ्या जाऊबाई आहेत, आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतोय. आज मी आता इथे पोळ्या लाटत होती आणि त्या भाजी करत होत्या. आज काजूची भाजी करायची होती आणि थोडी पालक करायची, पालक नाही, पनीर करायचं होतं. तर पनीरची भाजी पण होती, कारण काही जणांना पनीर अजिबात आवडत नाही, जसे अक्षदाचे पप्पा आणि माझे सासूबाई, त्यांना पण पनीर अजिबात आवडत नाही आणि बहिणींना पण अजिबात पनीर आवडत नाही. त्यासाठी काजूची भाजी करायची होती. अशा 2 भाज्या, पोळी, जिरा राईस असा स्वयंपाक होता. आणि इथे आमच्या गप्पा मारत मस्तपैकी स्वयंपाक पण चालू होता. आणि तिकडे मुलांची मस्त गडबड चालू होती. तोपर्यंत खूप आवाज, खूप दंगा, सगळ्यांना मजा वाटत होती. आणि इथे आमचा स्वयंपाक आता होत आलेला आहे. आता स्वयंपाक झाल्यानंतर लगेच आम्हाला बड्डेची तयारी पण करायची आहे. तर आता स्वयंपाक करून घेतो आधी. आणि आता इथे बसलेत अक्षदाचे पप्पा आणि अवनीशची आणि अक्षदाची चालू आहे मस्ती. अवनीशला काकासोबत मस्ती करायला फार आवडतं आणि अक्षदाला पण. काहीतरी डान्स कर.
माझ्या बड्डेसाठी, सॉरी अक्षदा आला अवनीच्या बड्डेसाठी. आणि इकडे स्वयंपाक पण रेडी झाला आहे. पनीरची भाजी लावल्या, भात इकडे झाल्यात, पोळ्या पण रेडी झालेल्या आहेत. आणि इथे मुलांसाठी, येणाऱ्या मुलांसाठी नाश्ता, चॉकलेट्स, समोसे आणलेले आहेत, ते देऊया आता मुलांना. आणि इकडे सर्वजण आलेले आहेत. अवनीशची पण तयारी झालेली आहे. अवनीश कुठे गेला? अवनीश हॅपी बर्थडे. थँक्यू. अक्षदा अवनीशला हॅपी बर्थडे कर. स्वरा काय काय लाईट लागला, लाईट लाईट. अवनीसचं गिफ्ट बड्डेचं. त्याच्या मम्मी पप्पांनी त्याला आता बाईक घेतली आहे मस्त. त्याची खूप हाऊस होती, त्याला खूप दिवसांचं चालू होतं त्याचं की मला बाईकच पाहिजे. आणि अवनीशने ती घेतलीच आहे. बघा त्याचा आनंद. ॲक्च्युली त्याला ती बड्डेच्या वेळेस द्यायची होती, पण नाही, त्याला वेटच नव्हतं होत. त्याचं लगेच सुरू झालं होतं की नाही, मला बड्डे सुरू व्हायच्या आधीच घरात पाहिजे. आणि त्याने ती आणली आता. आणि बघा त्याला इतका आनंद झालेला आहे ना, त्याला खूप दिवसांपासून असं वाटत होतं की मला कोणीतरी बाईकच घेऊन द्यायला पाहिजे. आणि शेवटी त्याने त्याची इच्छा पूर्ण केलीच आहे. ती रडून का होईना पण केली आहे पूर्ण. आणि ही त्याला दिली आहे त्यांनी बाईक घेऊन. आणि हा आहे अवनीशच्या बड्डेचा केक, जो माझ्या जाऊबाईंनी घरी बनवलेला होता. अगदी छान झाला होता, टेस्टला खूप सुंदर झाला होता. आणि इकडे अवनीशची घाई बघा, त्याला गाडी पण तिथेच पाहिजे आहे जिथे केक कट करायचा आहे. त्याला गाडी सोडूच वाटत नव्हती, केक पण कट करत नव्हता. ते बघा गाडीवर बसून केक कट करायचा होता त्याला. आणि आत्ता कुठे ना अवनीश केक कापायला बसलेला आहे. चला तर मग आता बड्डे करून घेऊया छान छान.
आणि इथं बड्डेच्या आधी अवनीशचा फोटोशूट चालू होतं, जे त्याला अजिबात आवडत नाही. असं नॉर्मली पण तो फोटो काढायला अजिबात उभा राहत नसतो. आणि आज बघा त्याच्या दोघी बहिणी साईडला उभ्या राहिल्यात आणि त्याचं सर्व लक्ष माझ्याकडे होतं. आणि बघा कसे नखरे करतोय, कधी इकडे बघतोय कधी तिकडे बघतोय. हे आजोबांसोबत पण एक फोटो तो बनत आहे. आणि ही सर्व चिल्लर पार्टी जी बड्डेला आली होती, अवनीचे सगळे फ्रेंड्स, अंजलीचे फ्रेंड्स सर्वजण आलेले होते. आणि ते फोटो सेशन चालू आहे. आणि आता सुरू झाला आहे बड्डे. आणि आता बड्डे झालेला होता, बड्डे होऊन बराच वेळ झालेला होता, पण त्याचे काही फ्रेंड्स घरी होते. आणि इथे बघा एक गिफ्ट ओपन झालेलं आहे. बड्डे होऊन फक्त 1 तास झाला आहे, पण तेवढ्या वेळात अवनीशने एकही गिफ्ट पॅक राहू दिलेलं नाही आहे. सर्व गिफ्ट ओपन केलेले आहे. मुलांना फक्त हेच हवं असतं. आणि बघा त्याचा आनंद. इतक्या खेळणी होत्या, सगळ्या त्यांनी ओपन केल्यात. काही त्याच्याकडे होत्या पण डबल पण आहेत, त्याही ओपन केलेल्यात. आणि ही एक बघा नोटंकी, अवनीशची फ्रेंड त्यांच्या शेजारी राहते. आणि मुलांनी फक्त गोंधळ घातलेला आहे. सगळ्या घरात पसारा, गिफ्टचे कागद, सर्व ठिकाणी फक्त पसाराच आहे. आणि इकडे अक्षदाचं आणि अंजलीचं चालू आहे खेळण्याचं काम, कॅरम. दोघींनाही काही व्यवस्थित येत नाही. आणि अक्षदा तर फक्त चिटिंग खेळते तिथे. अगं गिफ्ट कोणाचं आहे ते, कोण खेळतंय? तुझं आहे? चला तर मग झाला अशा प्रकारे अवनीचा बड्डे. आणि आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला अवनीच्या बड्डेचा हा व्लॉग नक्की कळवा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.